गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाड शहरामधील संत रोहिदास नगर परिसरामध्ये भूमिपूजनाच्या माध्यमात एक कार्यक्रम झाला। विकास कामांच्या भूमिपूजनामध्ये आपलेच आज हयात असणारे महाड पोलादपूरचे लाडके माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या मालमत्तेबद्दल पुन्हा एकदा टीका टिप्पणी करण्यात आली आहे। वास्तविक पाहता त्यांनी आमदार होण्यापूर्वी घेतलेली आहे 19 जुलै 2004 ला खरेदी व्यवहार पूर्ण झालेला आहे, तेव्हा ते आमदार नव्हते। आबासाहेब आमदार झाले ऑक्टोबर महिन्यात 2004 साली जे आरोप आहेत त्यात काही तथ्य नाही। निव्वळ सहानुभूती मिळवण्यासाठी माणिकरावांवर आरोप करायचा आणि स्वतःकडे घेतलेला मालमत्ता त्या पब्लिकमध्ये देखील जाहीर केलेला आहे। त्याचबद्दल न बोलता आजपर्यंत मला मुंबई येथे फ्लॅट घ्यायला जमलं नाही, त्यावर बोलणं आणि सहानुभूती मिळवणं राहणं आपला आजपर्यंत झालेला जो काही प्रवास आहे तो पिंपळवाडी सरपंच पदाचा तो राज्याच्या मंत्रिपदापर्यंत लखलखात प्रवास महाड पोलादपूरच्या जनतेने आपल्या डोळ्याने बघितलाय। तेव्हा जनतेसमोर सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करत माणिकरावांचं नाव वारंवार घेत आज आपल्यात नसलेल्या नेत्याबद्दल टीका टिप्पणी करणं आपल्याला शोभत नाही। आपण मंत्री आहात। आपल्या सर्वांना ज्ञात आहे महाड शहरामधील संत रोहिदास नगर परिसरामध्ये भूमिपूजनाच्या माध्यमातून एक कार्यक्रम झाला। विकास कामांच्या भूमिपूजनामध्ये आपल्यात आज हयात नसणारे या महाड पोलादपूरचे लाडके माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या मालमत्तेबद्दल पुन्हा एकदा टीका टिप्पणी करण्यात आली। वास्तविक पाहता ही मालमत्ता त्यांनी आमदार होण्यापूर्वी घेतलेली आहे। 19 जुलै 2004 ला या मालमत्तेची खरेदी व्यवहार पूर्ण झालेला आहे, तेव्हा ते आमदार नव्हते। आबासाहेब आमदार झाले ऑक्टोबर महिन्यात 2004 साली। त्याच्यामुळं ह्या ज्या काय आरोप आहेत याच्यात काही तथ्य नाही आणि निव्वळ सहानुभूती मिळवण्यासाठी माणिकरावांकडे एकीकडे आरोप करायचा आणि दुसरीकडे स्वतः घेतलेल्या मालमत्ता ज्या आपण पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा जाहीर केलेल्या आहेत त्याच्याबद्दल न बोलता की आजपर्यंत मला मुंबईत फ्लॅट घ्यायला जमलं नाही असं बोलणं आणि सहानुभूती मिळवत राहणं आपला झालेला जो काय आजपर्यंतचा प्रवास आहे तो पिंपळवाडी सरपंच पदापासूनचा राज्याच्या मंत्रिपदापर्यंत लखलखता प्रवास महाड पोलादपूरच्या जनतेने आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे। तेव्हा जनतेसमोर सहानुभूती मिळवण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य करत माणिकरावांचं नाव वारंवार घेत आज आपल्यात नसलेल्या नेत्याबद्दल अशी टीका टिप्पणी करणं आपल्याला शोभत नाही। आपण मंत्री आहात एवढंच या निमित्ताने विनंती करण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद घेतली होती। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।